नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नशिबाने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गिरिजा मात्र आपल्या घरून जायला निघते आणि तेवढ्यात आता एक कुरिअर बॉय मात्र गिरिजाचं पार्सल घेऊन येतो आणि गिरिजाला विचारतो की गिरिजा लोखंडे तुम्हीच का? गिरिजा म्हणते की हो हो, काय काम होतं. आता तो माणूस मात्र जे काही आता तिला पार्सल आलेलं आहे तर ते तिच्या हातामध्ये देतो. तेव्हा आता गिरिजा ते पार्सल उचकते आणि त्यामध्ये मात्र गणपतीची छान अशी मूर्ती असते. आता मात्र गिरिजाला अगदी समजते की नक्की हे सायली ताईचंच काम असेल, म्हणून ती गणपती बाप्पांची मूर्ती पाहून खूपच खुश होते आणि आता मात्र ती सायलीला लगेच फोन करते आणि अर्जुनकडे मात्र सायलीचा फोन राहिलेला असतो आणि तो आता फोन उचलतो आणि बोल गिरिजा असं म्हणतो. तेवढ्यात लगेच आता गिरिजा म्हणते की काय अर्जुन दादा. अर्जुन म्हणतो की हो अगं गिरिजा. त्यावर आता गिरिजा म्हणते की अर्जुन दादा, अहो मला एक पार्सल आले आणि त्यात ना गणपतीची एक मस्त मूर्ती आहे, तर म्हणून मला सायली ताईला विचारायचं होतं की ही मूर्ती तिनेच पाठवली का? त्यावर तर अर्जुन खोशत म्हणतं की हो मी सांगतो की तिनेच आता ही गणपती बाप्पांची मूर्ती पाठवलेली आहे. तर गणपती बाप्पांची कृपा ही तुझ्यावर असावी त्यासाठी मात्र तिने ही मूर्ती तुला पाठवली. तर आता हे ऐकून गिरिजा खूप खुश होते. गिरिजा म्हणते की हो मला वाटलंच होतं, कारण सायली ताईला माझ्यासोबत कायम राहता येत नाही ना, म्हणून तिने माझ्यासोबत बाप्पांना पाठवले. तर आणि ती आहे का तिकडे, जरा तिच्याकडे फोन देतात का? त्यावर तर लगेच अर्जुन सांगतो की अगं हे बघ तिचा फोन माझ्याकडे राहिलेला आहे, आता तुला तिच्याशी नाही बोलता येणार. पण गिरिजा तुझ्या वडिलांचं ऑपरेशन तर आता होतं ना, अगं मग ते ऑपरेशन कसे झाले, तब्येत कशी आहे त्यांची आता? तेव्हा आता गिरिजा म्हणते की अहो हे बघा ऑपरेशन चांगले झालेले आहे, त्यांची तब्येत सुद्धा आता बरी आहे आणि डॉक्टर म्हणाले की त्यांच्या तब्येतीत सुधारणा तर आहे आणि लवकरच ते त्यांना घरी सुद्धा सोडतील. त्यावर आता हे ऐकून अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की ग्रेट, अगं ही तर खरी सुरुवात आहे, आता इथून पुढे सगळं काही छानच होईल. त्यावर आता गिरिजा खुश होत म्हणते की हो अर्जुन दादा, आणि तुम्ही सायली ताईला माझ्याकडून थँक्यू सुद्धा सांगा बरं. अर्जुन म्हणतो की हे बघ नक्की सांगतो, आणि जर काही तुला मदत लागली तर नक्की मला सांग, मी नक्की तुला मदत करेल. त्यावर आता गिरिजा म्हणते की हो नक्की, आणि आता मी ठेवते कारण मला हॉस्पिटलला जायचं आहे. तर त्यावर आता लगेच अर्जुन म्हणतो की हो काळजी घे, आणि बाय करून तो आता फोन ठेवतो. त्यानंतर आता इकडे उर्वशी मात्र ही प्रियाला फोन करत असते आणि प्रिया आता तेथे तिला भेटायला चक्क ही जेलमध्ये आलेली असते. आता उर्वशी तिचे आभार मानत असते की थँक्यू सो मच, अगं खरंच माझ्या एका फोन कॉलवर तू इकडे येशील मला वाटलं नव्हतं, आणि माझी प्रिया खरंच तू मला खूप छान मदत केलीस. तर तेव्हा आता प्रिया म्हणते की अहो हे बघा मॅडम, जर तुम्ही मला इतकं मनापासून म्हणजे भेटायला बोलावलं आणि मी येणार नाही तुमची मदत करण्यासाठी, असं कधी होईल का? त्यावर आता उर्वशी तिला विचारते की अगं तू एकटी आलीस का, सावी नाही आली का तुझ्यासोबत? त्यावर लगेच आता प्रिया म्हणते की नाही मी एकटीच आले, कारण सावीला यायला नाही जमले, आणि हे बघा तिने तुम्हाला सॉरी म्हणायला सांगितलेलं आहे. तर आणि हे बघा मला मात्र बजावून सांगितलेलं आहे की मावशीला तुझी गरज आहे, तू जा म्हणून. आणि मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्ही येथे जेलमध्ये कशात? तेव्हा आता लगेच उर्वशी सांगते आता ते महत्वाचं नाही, महत्वाचं हे आहे की हे सगळं काही त्या मुलीमुळे घडले म्हणून. त्यावर आता लगेच प्रिया विचारते की कोण मुलगी? आता ही उर्वशी सांगते की गिरिजा लोखंडे. प्रिया विचारते की तिने काय केलं? तर आता उर्वशी सांगते की तिने काय केलं नाही हे विचार, आणि राग मला या गोष्टीचा येतो की दादासाहेबांच्या डोळ्यावर अगदी पट्टी बांधली गेलेली आहे, आणि त्या जिवंत माणसाचे हार्ट मात्र दादासाहेब माझ्या नवऱ्याला बसवणार होते. त्यावर तर प्रिया म्हणते की हो ते हार्ट प्रकरण आहे ना, ते मला सगळं काही समजले, परंतु यामध्ये त्या मुलीचं काही अगदी संबंध आहे. तेव्हा आता उर्वशी म्हणते की तो तिचा बाप आहे. तर आणि ह्या सगळ्यामध्ये मात्र मी काहीच केलेले नाही, तरी सुद्धा दादासाहेबांनी स्वतःच्या बहिणीला फसवले, मला फसवले. तर आता हे ऐकून प्रियाला शॉक बसतो. प्रिया म्हणते की हे बघा हे असून द्या, जे काही झालेले आहे तर ते झाले, पण आता मात्र तुम्हाला येथून बाहेर काढणं हे जास्त गरजेचं आहे. त्यावर त्या रागानेच उर्वशी म्हणते की दादासाहेबांनी वकील पाठवला होता, परंतु आता मात्र त्याच्या वकिलाची सुद्धा मला गरज नाही, तर म्हणून मी तुला इथे बोलावले. तर आता प्रिया म्हणते की अहो उर्वशी मॅडम, अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे सुद्धा एक असा मस्त वकील आहे आणि मी त्याला सांगते तो नक्की तुम्हाला इथून बाहेर काढेलच. परंतु एक गोष्ट तुम्हाला तर माहिती असेलच. आता उर्वशी विचारते की काय? तेव्हा आता प्रिया म्हणते की प्रिया त्याच व्यक्तीला मदत करते जी व्यक्ती मात्र तिच्या मदतीची परतफेड करेल म्हणून. तेव्हा आता लगेच उर्वशी सुद्धा म्हणते की हो, आणि उर्वशी सुद्धा तेच आहे, तिला केलेली जी कोणी मदत आहे ना ती कधीही विसरत नसते, कधीही मदत लागली तर ही उर्वशी नक्की तेथे हजर असेल म्हणून. तेव्हा प्रिया खुश होत आपला हात पुढे करते आणि डन असं म्हणते. उर्वशी तिच्या हातामध्ये हात देते आणि आता तिला डन म्हणते.
त्यानंतर मात्र आता इकडे रुद्र मात्र महादेवाची पूर्णपणे आता सेवा करत असतो. जप अगदी आहे ना तो पूर्णपणे ओम नमः शिवायचा त्याने लावून धरलेला असतो. महादेवाचा तो आता अभिषेक करतो आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र त्याचा सुरूच असतो. आणि तो आता देवाला हात जोडतो आणि म्हणतो की हे पग गिरिजेच्या वडिलांना लवकरात लवकर बरं कर आणि प्रभास काकांच्या तब्येतीत सुद्धा लवकरात काहीतरी अगदी चमत्कार घडून अशी त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी होऊन दे म्हणून तो आता महादेवांना हात जोडतो. आणि खरंच चमत्कार काय होतो तर इकडे प्रभासच्या हातामध्ये जीव येतो. प्रभास आता डोळे उघडतो आणि लगेच उठून बसतो. आता मात्र मी कुठे काहीतरी आता नक्की आहे म्हणून आता प्रभास अगदी कावराबावरा होतो. आणि त्याच वेळेस आता इकडे नागेश्वर मात्र त्याच्याकडे येत असतो. आता नागेश्वरच्या हातामध्ये फाईल असते. आता हा प्रभास विचार करतो की आता मात्र मला इथून निघायला हवं म्हणून आता प्रभास तिथून पळ काढणारा असतो. त्याच वेळेस नागेश्वर दरवाजात येतो. दरवाजा उघडणार तोच लगेच नागेश्वरच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि आता तो दरवाजा उघडताना मात्र बाजूला होतो आणि जरा कॉल घेतो. आता मात्र हा नागेश्वर तिकडे तोंड करून बोलत असतो. तो फोन वगैरे घेतो आणि त्याच वेळेस प्रभास दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय समोर नागेश्वर असतो. आता नागेश्वरला समोर बघून मात्र आता प्रभासला धडकी भरते. तो खूप घाबरतो. आता प्रभास मात्र दरवाजा बंद करून घेतो. आता नागेश्वर फोनवर बोलत असतो की खरंच तुम्ही तर खूप टायमावर फोन केला. आम्ही खरंच तुम्हाला फोन करणार होतो आणि या तुम्ही कधीही येऊ शकतात. आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत. मी कधीही या मी तुमची वाट बघत राहील. आता नागेश्वर फोनवर बोलत असतो. तोच लगेच प्रभास आत येतो. पुन्हा आता तो अंथरुणावर आता झोपतो. म्हणजे अजूनपर्यंत तो बेशुद्धच आहे. त्याला काही समजत नाही असे मात्र तो नागेश्वरला दाखवण्याचे नाटक करतो. आता लगेच पुन्हा उठतो आणि आपला डोळ्याचा चष्मा वगैरे आहे तर तो काढून पुन्हा आता झोपण्याचं नाटक करतो. आता नागेश्वर फोनवर बोलून झाल्यानंतर आत येतो. आतमध्ये आल्यानंतर आता तो प्रभासकडे पाहत असतो आणि म्हणतो की चांगलं आहे तुमचं. आमच्या जीवाची पळापळ करून तू मात्र अगदी शांत अगदी कोमात जाऊन झोपलेला आहे. तर अरे म्हणून तर तू वाचला आणि जो नागेश्वरच्या विरोधात गेला तो मेला असाच येथील नियम आहे. तर अरे तू पळून गेल्यामुळे मात्र एक गोष्ट खूपच चांगली घडली. ज्या मुलीने तुला आसरा दिलास तीच पोरगी आता या घरची सून होणार आहे. तर ती पोरगी खरंच खूप नशिबवान आहे. तिचं नशीब घेऊन ती आता या घरामध्ये येणार आहे. तर नागेश्वर आहे तर तो नशिबाला मानतो सुद्धा आणि त्यावर मात सुद्धा करतो. पुढचे 6 महिने मात्र आम्ही त्या पोरीचं नशीब वापरून आमच्या नशिबावर मात करू शकतो आणि नंतर मात्र त्या पोरीचं आम्ही काय करू शकतो हे तुला सांगण्याची गरज नाही. तर आणि तुझं सुद्धा तेच होणार आहे त्या पोरीचं मात्र. आणि एक दिवस मात्र मी तुझी गचंडी पकडून त्या पोरीसमोर आता वारसदार कोण आहे हे सांगायला लावेल. तर जो दिवस आहे ना तो तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल. तर आता नागेश्वर आता ही गचंडी त्याची पकडतो आणि आता तेथून निघून जातो. आता नागेश्वर गेलेला आहे. एक डोळा उघडून मात्र प्रभास पाहतो आणि लगेच आता उठून बसतो. आता बिचारा प्रभास घाबरलेला असतो. तो म्हणतो की खरंच मी कोमातून बाहेर आलो हे जर त्या नाग्याला कळाले तर तो मात्र जित्ता मला सोडत नसतो. परंतु आता त्या पोरीला कसं शोधायचं आणि इथून बाहेर कसं त्यासाठी पडायचे असा प्रश्न मात्र आता प्रभासला पडतो. तो खूप टेन्शन मध्ये येतो. त्यानंतर आता इकडे गिरिजा दत्तूला घेऊन घरी येते. आता मोन्या सुद्धा तिच्या सोबतच असतो. आता दत्तूला घरी आल्यानंतर खूप आनंद होतो. आता मोन्या आणि गिरिजा हाताला धरतात परंतु दत्तू लगेच आता त्यांच्या हात बाजूला काढतो आणि लगेच जोरात चालायला लागतो. मोन्या त्याला म्हणतो की अरे बा जरा हळू चाल. दत्तू लगेच आता कपाटात जातो. ती दारूची बॉटल आहे तर ती घेतो. आता गिरिजा आणि मोन्या पाहतच असतात की नक्की आता हा काय करेल. आता दत्तू रागाने त्या बाटलीकडे पाहत असतो. तेवढ्यात आता गिरिजा ओरडते की बाबा अहो काय करता. आता मोन्या म्हणतो की हे बघ बा मी तुला नाही पिऊन देणार. तेव्हा मात्र दत्तू त्यांच्यावर रागवतो आणि थांब असे म्हणून आता आणखीन कुठे बाटल्या ठेवलेल्या आहे तिथून त्या बाटल्या घेतो. आता आणखीन कुठे बाटल्या ठेवलेल्या आहेत त्या शोधत असतो. आता गिरिजा आणि मोन्या दत्तू समोर हात जोडतात. गिरिजा म्हणते की बाबा मी तुमच्या समोर हात जोडते. हे बघा तुम्ही आता परत पिऊ नका. किती मोठं विघ्न तुझ्यावर आलेलं होतं ते टळून गेलं आणि बा तू प्लीज असं करू नकोस. मोन्या सुद्धा आता खूप विनवण्या करत असतो. आता दत्तू म्हणतो की नाही आणि त्या सर्व बॉटल्या आहेत त्या दारूच्या तर त्या बाटल्या घेतो आणि त्या बाटल्या घेऊन तो बाहेर जातो. आता गिरिजा आणि मोनू यांना खूप टेन्शन येते की नक्की आता हा काय करतो म्हणून. आता गिरिजा म्हणते की बाबा तुम्हाला मोनूची शपथ आहे परत जर तुम्ही दारूच्या बाटलीला हात लावलास. तेव्हा दत्तू म्हणतो की हे बघा तुम्ही दोघंही काही बोलू नका
आणि आता त्या दारूच्या बॉटल घेऊन तो पुन्हा बाहेर येतो. आता मोनू आणि गिरिजा त्याच्या खूप विनवण्या करत असतात, त्याच्या मागे येतात आणि त्या बाटल्या घेऊन तो आता बाहेर येतो. गिरिजा आणि मोनू खूपच घाबरलेले असतात. आता त्या बाटल्या घेऊन तेथे लाकडाच्या ढिगाऱ्यावर टाकतो आणि त्या जळत्या ते लाकडाचा ढिगारा आहे तर त्यात मात्र रॉकेल वगैरे टाकून त्या दारूच्या बॉटल्या आहेत तर ते पेटून देतो. आता मात्र गिरिजा आणि मोनू हे सर्व पाहतात आणि अगदी घट्ट असे मिठी मारत आता ते दत्तू बरोबर खूप असे रडतात. आता तिघे हे एकत्र येतात आणि खूप रडत असतात. गिरिजा म्हणते की बाबा बाबा. मोनू आणि दत्तू गिरिजा आता इतके रडतात कारण आता दत्तूला त्याची चूक समजलेली असते आणि आजपासून तो दारू हा सोडून देतो. दत्तूला खूप आता पश्चाताप होतो. दत्तू म्हणतो की खरं तर आता हे अगोदरच मी करायला हवे होते आणि तो गिरिजाला जवळ घेत म्हणतो की गिरिजा अगं ह्या दारूपायी मी तुला नाही ते बोललो, परंतु अगं तू माझ्यासाठी खूप काही खस्ता खाल्ल्यात, खूप कष्ट केलेत. गिरिजा म्हणते की नाही बाबा. आता दत्तू रडतच म्हणतो की अगं ह्या दारूसाठी तू तर अगदी माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य सुद्धा पणाला लावायला निघाली. अगं त्या नागेश्वर साहेबांच्या घरची तू सून व्हायला निघाली. अगं तू इतकं करून अगदी माझ्यासाठी किती उपकार केले, तुझे हे उपकार मी कसं फेडू. म्हणून आता तो गिरिजाचे पाय धरतो. त्यावर त्या गिरिजा सुद्धा खूप रडत असते. गिरिजा दत्तूचे हात धरते आणि म्हणते की बाबा अहो हे काय करतात तुम्ही. एक मुलगी कधी आपल्या बाबावर असे उपकार करत असते का. कर्तव्य होतं तर ते मी केलं. तर आता दत्तू तिला जवळ घेतो आणि म्हणतो की नाही पोरी, अगदी त्या कर्तव्या पलीकडे जाऊन तू हे सर्व माझ्यासाठी केलंस. त्यावर आता गिरिजा म्हणते की नाही बाबा. दत्तू खूप रडत असतो. दत्तू म्हणतो की नाही गिरिजा, तुझे हे उपकार मी खरंच कधीही फेडू शकणार नाही तर, आणि तू आता आम्हाला सोडून जाणार. म्हणून आता दत्तू आणि मोनू खूपच रडत असतात. गिरिजा पुन्हा आता दत्तूला घट्ट मिठी मारते. तेव्हा आता गिरिजा घट्ट मिठी मारत खूप रडते आणि म्हणते की नाही बाबा, मी जरीही त्या घरात गेले तरी सुद्धा माझ्या मनात तुम्ही आणि मोनू माझ्या खूप जवळच असणार आहे. तर बाबा मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. म्हणून आता तिघेही खूप रडतात. त्यानंतर मात्र आता गिरिजा ही नागेश्वरला फोन करते. नागेश्वर फोन उचलतो आणि म्हणतो की बोला सुनबाई, म्हणजे होणाऱ्या सुनबाई बोला. तर गिरिजा विचारते की नागेश्वर साहेब ते मला. तर आता नागेश्वर लगेच म्हणतो की हे बघ तू आता मला नागेश्वर नाही तर मला आबासाहेब असं म्हणायचं. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणते की आबासाहेब. तर आता नागेश्वर तिला विचारतो कधी येतात तुम्ही आता आमच्या घरी, म्हणजे तुमच्या होणाऱ्या घरी. त्यावर आता गिरिजा म्हणते की खरं तर मी त्याबद्दलच बोलायला फोन केला होता आणि हे बघा मला आपला करार माहिती आहे पण. तेव्हा लगेच आता नागेश्वर तिला विचारतो की पण काय. तर गिरिजा विचारते की मला तुम्ही आजचा दिवस देऊ शकताल का. बघा अहो मी माझ्या भावांना आजच घरी आणले तर दोघांच्या सोबत आजचा दिवस मला घालवायचा होता आणि जर मी तिकडे आले तर मला परत इकडे नाही येता येणार. तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणतो की म्हणजे आजच्या दिवशी मात्र माझ्या नशिबाला तुमच्या नशिबाचा आधार नाही मिळणार, त्याचं काय बरं. आणि बरं ठीक आहे मी दिला तुला आजचा दिवस दिला. तेव्हा लगेच गिरिजा खुश होते आणि थँक्यू नागेश्वर साहेब असं म्हणते. तर आता नागेश्वर तिला पुन्हा म्हणतो की काय म्हणालीस. तर आता गिरिजा म्हणते की आबासाहेब. आता नागेश्वर तिला पुन्हा म्हणतो की परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, एकदा की तू या घरात आली तर तुला परत जाता येणार नाही. तर आता गिरिजा म्हणते की हो मला माहिती आहे. नागेश्वर म्हणतो की हो या उद्या मी तुमची वाट पाहतोय. आणि आता फोन ठेवतो आणि स्वतःशी खूपच खुश होतो. गिरिजाला मात्र आता खूप टेन्शन येते. नक्की आता आजचा दिवस तरी इकडे घालायचा परंतु परत मला इकडे नाही येता येणार आणि उद्यापासून मात्र तुला त्या घरामध्ये गिरिजा राहायचं आहे. तर तुझ्या समोर नक्की काय येईल हे तुला माहिती नाही, जे काही येईल त्याला ठामपणे सामोरं जायचं आहे, ते पण आत्मविश्वासाने. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गिरिजा आता नागेश्वरच्या घरी राहायला येते आणि तेथील आउट हाऊसमध्ये ती येते. आउट हाऊसमध्ये आल्यानंतर तिला तिचा भूतकाळ आठवतो, जेव्हा लहानपणी ती खूप रडत असते आणि तिची आई तिच्यासाठी अंगाई गीत गात असते. तर त्या पाळण्याजवळ आल्यानंतर गिरिजा खूप घाबरते. तिला ते गाणं जेव्हा तिच्या कानावर पडते गिरिजा घाबरत बाजूला पळते आणि विचार करते की ती बाई नक्की कोण होती आणि हा पाळणा बघून मला असं का वाटतं की नक्की या घराची मात्र माझी नाळ अगोदरपासून जोडलेली आहे. तर त्यानंतर आता इकडे दत्तू हा प्रभात जवळ येतो आणि म्हणतो की 25 वर्षापूर्वी तू मला जी मुलगी दिली होती तर ती गिरिजाच आहे आणि गिरिजाच मात्र खरी वारसदार असते. नागा आता प्रभास लगेच उठून बसतो आणि प्रभास आता म्हणतो की म्हणजे या घराण्याची खरी वारसदार गिरिजा आहे. तर आता हे सगळं उर्वशी ऐकते. आता हे ऐकल्यानंतर उर्वशीला तर धक्काच बसतो. शेवटी मात्र आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.